नमस्कार मंडळी. तर चला आज आपण लंच प्रिपेअर करतोय. तर त्यासाठी मी ते अख्खी मसूर असते ते घेतलेले आहे, अंदाजे घेतले. साधारण अर्धा कपच्या राऊंड असेल ही. तर हिला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची. मसूरची आमटी बनवताना तिला आधी रात्रभर भिजत ठेवलं पाहिजे असं काही नसतं. डिरेक्टली शिजवली तरी ती व्यवस्थित शिजते. तर त्यासाठी मी ते कुकर चढवला आहे गॅसवरती आणि आपण जी व्यवस्थित धुवून घेतलेली मसूर होती ती चांगली निथळवून कुकरमध्ये तिला ट्रान्सफर केले. आणि अर्धा कप सारखी मसूर होती तर 1.5 कप सारखं मी पाणी त्याच्यामध्ये घातलंय. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता मीडियम गॅसवरती आपण याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित ती शिजली जाते. कुकर होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर हे मी पुरीसाठी पीठ मळते. तर मी 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. चवीनुसार मीठ घातलंय आणि 1 टेबलस्पून याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. पुरीसाठी जर आपण पीठ मळतोय तर थोडीशी साखर घालायची. याने काय होतं, पुरीला कलर छान येतो. ते बघा बऱ्यापैकी घट्ट मी पीठ मळलेलं आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं. आणि पीठ मळून झाल्यानंतर मग आपल्याला 1-2 थेंब तेल लावून त्याला चांगलं मॉलिश करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला क्रॅक जात नाहीत. आणि झाकून आता मी बाजूला ठेवते. तर पीठ आपलं छान येतंय. कुकर एका साईडला होतंय तर आपण पटकन चॉपिंग करून घेऊया. तर मी ते फरसबी आणि फ्लॉवरची भाजी बनवते. तर फ्लॉवर आहे तो मी आधी स्वच्छ करून मिठाच्या पाण्यामध्ये डुबवत ठेवला होता आणि फरसबी व्यवस्थित धुवून घेतले. अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपल्याला फरसबीला कट करून घ्यायचं आहे. आणि जो फ्लॉवर आहे तो सुद्धा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचा, म्हणजे दोन्ही गोष्टी एकसारख्या शिजल्या जातात. आणि 1 बटाटा मी घेतलेला आहे कटलेटसाठी. तर तो मी बारीक असा कट करून घेतलाय, जेणेकरून तो पटकन उकडला जाईल. याच्यासाठी आपल्याला वेगळा कुकर लावायची गरज नाही. सॉसपॅनमध्ये झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटात मीडियम टू लो गॅसवरती तो बटाटा व्यवस्थित शिजला जातो. तर बटाटा शिजतोय तोपर्यंत आता आपण कटलेटची बाकी तयारी करूया. तर शिमला मिरचमध्ये पोटॅटो फिलिंगचं कटलेट बनवते मी. तर त्यासाठी शिमला मिरची असे 2 रिंग काढून घ्यायचे. मस्त असा छान कटलेट तयार होतं. तर रिंग काढून घेऊन मी त्याला बाजूला ठेवलंय. आणि आता आपण कांदा चिरून घेऊया फोडणीसाठी आणि वाटणासाठी. तर 1 मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, अर्धा भाग. आणि अर्धा भाग स्लाइसमध्ये कट केला आहे. स्लाइसमधला कट केलेला भाग आहे तो आपण वाटपासाठी वापरणार आहोत आणि बारीक कट केलेला फोडणीसाठी. तर एक पॅन मी गॅसवर ठेवलंय. अगदी अर्धा चमचा तेल मी पॅनमध्ये घातलंय. छान तेल गरम होऊ द्यायचं. आणि मग आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी, 1 चक्रफूल आणि छोटासा दालचिनीचा तुकडा असं मी घातलेलं आहे इथे. आणि गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मग फोडणीतून जे मसाले आहेत ते उडू शकतात. तर जेव्हा आपला जे सगळे मसाले आहेत ते चांगले भाजून झाले की लसूण टाकायचा. लसूण छान कच्चेपणा मोडल्यानंतर स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. कांद्याचा कलर हलका चेंज झाला की मग आपल्याला इथे ओलं खोबरं घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरं घातलात तरी चालेल, पण जर ओलं खोबरं वापरताय तर त्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आहे बघा, तिथे मी गॅस बंद केला आणि आपलं वाटण भाजून तयार आहे. त्याला एकदम बारीक पेस्टमध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं छान वाटण तयार होतं. या वाटणामध्ये खूप प्रकारात भाज्या आपण बनवू शकतोय बघा. तर वाटण बनवून मी बाजूला ठेवलंय. तर आता एक भांडं ठेवलंय, त्याच्यामध्ये मी आता फोडणी देणार आहे. एका साईडला आपला कुकरही झाला होता. तर पॅनमध्ये मी 1 पळीभर सारखं तेल घातलंय. तुम्हाला आमटीला किती कट हवा आहे त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि मग बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालून चांगला तो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. एकदम असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, म्हणजे तो आमटीमध्ये छान लागतो. कच्चा अजिबात ठेवायचा नाहीये. चांगला कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद ही आपल्याला चांगली परतून घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी तिखट घालायचे आणि छान परतून घ्यायचे. तिखट फोडणीमध्ये घातलं की कट येतो, तो छान येतो, कलर छान येतो कटला. आणि मग त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय. वाटण मात्र व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून त्याला ऑइल सुटलं पाहिजे. असं तेल सुटून व्यवस्थित ते शिजलं गेलं पाहिजे, नाही तर मग कच्चेपणा जाणवतो आमटीमध्ये वाटणाचा. व्यवस्थित वाटण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ छान मिक्स करून झाल्यावर जी आपली मसूर शिजली होती
ती डिरेक्टली आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आणि फोडणीमध्ये टोमॅटो घालायचा होता, मी विसरली होती घालायला म्हणून लास्टला घातलं आहे. तर असा जरी घातला तरी तो व्यवस्थित शिजला जातो, डोंट मॅटर. पण तुम्ही घालताना फोडणीमध्ये घाला. आणि हे सगळं वाटण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जे शिजलेली मसूर होती ती मी त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 वेळा उकळी आणू द्यायची. लास्टला कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवून 1 मिनिट शिजवायचं आणि आपली ते आमटी तयार झालेली आहे. तर आता आपण भाजी तयार करायला घेऊया. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचेसारखं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी चालेल. लसणाचा कच्चेपणा मोडेपर्यंत आपल्याला ही लसूण फोडणीमध्ये परतून घ्यायचे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि कांदाही छान परतून घ्यायचा आहे. ही आपण सुकी भाजी बनवतोय, त्याच्यामध्ये वाटप नाही आहे. तर कांदा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं तर सुकी भाजीमध्ये छान लागतं. आणि मग आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळदही चांगली परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चेपणा मोडतो. हळद छान परतली की आपण जे भाजी चिरून घेतली होती फ्लॉवर आणि फरसबी ती ह्याच्यामध्ये घालायची. आणि हळद मिठामध्येच आपल्याला याला परतून घ्यायचं. इथे लगेचच आपल्याला तिखट घालायचं नाही, तर भाजी मऊ होत नाही. तर व्यवस्थित हळद मिठामध्ये परतली की भाजी शिजायला पटकन मदत होते, पटकन शिजते. तर मीठ आपण वरून घातलेल्या हळदीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता मीठ सगळ्या भाजीला व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून लो गॅस करायचा, म्हणजे भाजीला तिचं स्वतःचं पाणी सुटतं मिठामुळे आणि ती त्याच्यामध्ये शिजली जाते. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया. तर 2 चमचे पाण्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि ही अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे सगळे पावडर मसाले डिरेक्टली जर आपण सुक्या भाजीमध्ये टाकले तर कुठे लागतात कुठे लागत नाहीत. त्यापेक्षा ही ट्रिक खूप सोपी आहे आणि मस्त आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. हे सगळी जी पेस्ट आहे ती आपल्याला भाजीमध्ये अशी पसरवून घालायची आहे. भाजी जवळजवळ 60 ते 65% शिजलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सगळा तो मसाला आहे तो घालायचा आहे. अशी ट्रिक केल्यानंतर तुम्हाला समजेल सगळा मसाला भाजीला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित लागतो इव्हनली. त्यामुळे असं करायचं, व्यवस्थित भाजीमध्ये ती सगळी पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायची. आणि लास्टला थोडंसं पाणी हातावर घेऊन असं शिंपडायचं त्याच्यावरती, म्हणजे वाफ तयार होण्यासाठी. आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवायची आहे. एकदम छान सुकी भाजी तयार होते आणि मस्त शिजते. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरीने गार्निश करून पुन्हा एकदा 1 मिनिट झाकून ठेवायचं आणि आपली भाजी तयार झाली. इथे मी जे बटाटे आपले उकडले होते ते निथळत ठेवले होते गाळणीमध्ये, कारण आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये पाणी नको आहे. तर ते मी इथे घेतलेले आहे आणि काट्या चमच्याने किंवा कोणत्याही चमच्याने आपल्याला ते कुस्करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. मी अर्धा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी ऑरिगॅनोही घातलं होतं, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे. आणि हे सगळा गोळा जो आहे आपण तयार केलेला तो व्यवस्थित ह्याच्यात भरायचा, जे आपण 2 रिंग काढून ठेवल्या होत्या शिमला मिरच्या त्याच्यामध्ये भरायचा. त्याने काय होतं, दिसतानाही छान दिसतं आणि खायलाही छान दिसतं. तर दोन्ही ज्या आहेत त्याच्यामध्ये मला एवढा सगळा बटाट्याचा किस व्यवस्थित पुरला होता. मी दोन्ही व्यवस्थित ते भरून घेऊन बाजूला ठेवलेत. तर आता आपण जिरा राईस फोडणीला टाकून घेऊया. तर मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये 1 चमचा असं जिरं घालून ते व्यवस्थित फुलू दिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी तांदूळ घालते. हे 1 कप तांदूळ मी धुवून भिजवत ठेवले होते अर्धा तासापूर्वी आणि ते निथळून मी याच्यामध्ये सगळे घालते. तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. गॅस आपल्याला ते बारीकच ठेवायचा आहे. तर लक्षात ठेवा, तांदूळ चांगले भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. फोडणीमध्ये टाकायची नाही, तर तिचा असा करपट स्मेल येतो. आलं लसूणची पेस्ट तांदळाबरोबर चांगली भाजली की मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये किती 1 कप जर तांदूळ घेतलेला आहे आपण 1 वाटी, तर त्याच्यात डबल पाणी घालायचं आहे. मी 2 कप पाणी इथे घातलं होतं, चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि याला आता बारीक म्हणजे मीडियम गॅस करून आपल्याला 3 शिट्या करायच्या आहेत. मस्त आपला जिरा राईस बनून तयार होतो. तर इकडे आपण आता कटलेट करायला घेऊया. तर मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले. जाडसर अशी स्लरी बनवायची
आणि ती पूर्ण कटलेटला दोन्ही साईडून कोट करून घ्यायची. म्हणजे काय होतं, कटलेटचा जो बाहेरचं आवरण असतं ते व्यवस्थित असं कुरकुरीत बनतं, छान लागतं खायला, म्हणून ही प्रोसेस करायची. आणि मी ते जे नूडल्स असतात त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, मी ते दोन्ही साईडून लावते, म्हणजे छान असा कुरकुरीत असा लेअर तयार होतो कटलेटला बाहेरून. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठा रवासुद्धा लावू शकता. आणि पॅनवरती मी चमचाभर तेल घातलं आहे, ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. तेल एकदा गरम झालं की मग गॅस मीडियम करायचा आणि मग आपल्याला कटलेट परतून भाजायचे आहेत. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडून भाजायचे आहेत. आणि जे कडा आहेत, म्हणजे शिमला मिरची जी आहे ती सुद्धा अशी व्यवस्थित परतून आपल्याला भाजायची आहे, म्हणजे ती छान खाल्ली जाते, छान तिला फ्लेवर येतो. तर कटलेट ही आपले इथे झालेले आहेत. बऱ्यापैकी आपली सगळी रेसिपी झालेली आहे इथे. तर आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. पुऱ्या कधी लास्ट तळायच्या, तर त्यासाठी जे आपण पीठ मळून ठेवून दिलं होतं ते बघा किती छान ते असं फुलून आलंय. तर त्याला पुन्हा एकदा आपण तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं, म्हणजे असं व्यवस्थित ते एकजीव होतं. जे आपण गोळे करणार आहोत ते क्रॅक फ्री करायचे आणि गव्हाच्या पिठामध्येच डीप करून आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ नाही, मीडियम लाटायचं आणि शक्यतो गोल आकार द्यायला ट्राय करा. आणि जेव्हा तेल चांगलं कडकडीत असं गरम होतं त्यानंतरच आपल्याला पुऱ्या तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे त्या छान फुलल्या जातात आणि तेलही ओढून घेत नाही. ते बघा मी झारा अजिबात लावलेला नाही आहे, तरीसुद्धा स्वतःहून ती मस्त अशी टम्म फुगून तयार झालेली आहे. जर तुमचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर पुरी पटकन फुगते, काही प्रॉब्लेम येत नाही पुरी फुगायला. तर अशीच मी दोन्ही साईडून व्यवस्थित गोल्डन कलरवरती भाजून सगळ्या पुऱ्या अशाच भाजून घेतलेल्या आहेत. तर आपल्या पुऱ्याही भाजून इथे झालेल्या आहेत. तर आपण प्लेटिंग करूया. तर मी प्लेटिंगमध्ये सगळं एक कटलेट लावलेला आहे, भाजी लावलेली आहे, जिरा राईसचं मूद मारलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साधा भात केलात तरी चालेल, कारण आपण एक प्रकारची भाजी, आमटी आणि कटलेट केलं आहे, पण मी ते जिरा राईस केला होता. तर ही मस्त अशी थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.